मी तुमच्यासाठी एक छोटी भेट आणली. हात पुढे करा. तुमचे राहिलेले 5 पार्टिसिपंट पण घेऊन आलोय. मी तर माझं वचन पूर्ण केलं. आता पाहायचं हे आहे की तुझ्या शब्दात किती वजन आहे. आकर्ष जयसिंग पण दिलेलं वचन नाही मोडत. मला तुझी अट लक्षात आहे. कम ऑन रेवा. नीलजी, अँग्री यंग मॅन आज प्रेमळ कसे काय झाले आणि तुम्हाला आज कसं वाटतंय? अरे भावा, मस्त वाटतंय. मजा तर तेव्हा येईल जेव्हा मी तुम्हा सर्वांना माझ्या तालावर नाचवेन. नील, फार बरं वाटलं की तू तुझं वचन पूर्ण केलंस. वचन तोडणं नील चौधरीच्या रक्तात नाहीये. जेव्हा माझ्या अटीप्रमाणे सर्वजण वागतील ना, तेव्हा बघ किती मजा येते. मग नील, रोशनी, तो बिट्टू. बिट्टू? काय झालं बिट्टूला? ते बाहेर. राम राम मालकीण. राम राम. काय माधुरी, सगळं ठीक आहे ना? बस तुमची कृपा आहे मालकीण. माझी कृपा तर नेहमीच तुझ्यावर राहील. बस तू माझं एक छोटंसं काम करून टाक. आता काम काय आहे हे तर तुला गंगीने समजावून सांगितलं असेलच, आणि कसं करायचंय लक्षात आलंय ना तुला? लक्षात तर आलंय मालकीण, आणि होऊन पण जाईल. पण मला भीती या गोष्टीची आहे की जर माझ्या नवऱ्याला या गोष्टीची माहिती मिळाली तर खूप नाराज होईल माझ्यावर. तुझ्या नवऱ्याला या बाबतीत काहीच माहित नाहीये. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. आपल्या पतीपासून कधीही काहीही लपून ठेवू नका. जाऊन माधवला सगळं सांगून टाक. पण मालकीण, सर्व माहिती झाल्यावरती माझा नवरा या कामासाठी हो नाही बोलणार. जाऊन माधवला सांगून टाक, आता तुझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी. असं थाटा माटात लग्न होईल ना की संपूर्ण करणार पाहतच बसेल. मोठे उपकार तुमचे मालकीण. आता आपल्याला रस्ता समोर दिसतोय तर मग चालायला तर लागेलच, आणि तो काय आपल्या मर्जीने आला नाहीये. पण जर निळकंठधारीने त्याला जर कर्नारमध्ये पाठवलंय तर कोणतं ना कोणतं कारण असणारच ना. आता हे पण पाहतेच मी, रोशनी या नाचगाण्यापासून कशी वाचते. कर्नालमध्ये येऊन मोठा शहाणपणा करतोयस ना तू? त्या शहरी बाबूला मोठी साथ देतोयस ना? अरे बोल ना की चामडी काढू. अज्जू, या माकडाने हातात खेळणं पकडलंय आणि सगळ्यांचं डोकं खराब करून टाकलंय. याला तर मी अजिबात नाही सोडणार आज. आता याची कातडीच लोळवतो. अज्जू, सोड त्याला.
अंजू मला इथे कोणताही तमाशा नकोय. तू आहेस कोण मला सारखं सारखं समजावणारा? वाटतंय तू विसरलास की या नील चौधरीशी बोलतोयस. ही जी ताकद दाखवतोयस ना, चल भीमा. नील, once again, thank you. नील, चला तर माझं काम पूर्ण झालंय. निघतो मी आता. तू अच्चू भैयाला असं बोलायला नको होतंस. रोशनी, मला माहितीये तो तुझा भाऊ आहे, पण हे विसरू नकोस तो आमच्या दार्जिनच्या बिझनेसमध्ये सहभागी आहे आणि बायकांना बिझनेसच्या गोष्टीत बोलत नसतात. संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी घरी पोहोच. चिठ्ठीतली वचनं लक्षात आहेत ना तुझ्या? स्वतः तर गेली सगळ्या जबाबदाऱ्या झटकून. सगळी कामं मला सोडून दिली आहेत. आता का सगळी कामं मी करू? आई, अजून एक पराठा. अरे किती खाशील अजून? 4च तर खाल्लेत, 8 मध्ये होऊन जाईल. रोशनी तर 9-10 बनवते. काय झालं आई, तू का वैतागलीस एवढी? आता या वयात इतकी कामं होत नाहीत माझ्याकडून. सगळी कामं माझ्याच अंगावर टाकली आहेत. वय तर झालंय आई, म्हातारी झालीस तू. आई, काय डोक्याला वैताग आहे नुसता. सगळी कामं मीच करायची. आई कशाला त्रास करून घेतेस? तुझ्या त्रासावर माझ्याकडे एक उपाय आहे. का तू काय स्वयंपाकघरात जाऊन सगळी कामं करणार आहेस का? मी कशाला बनवू? पण दुसरं कोणी बनवू शकतं ना. तू माझं लग्न करून दे, एक चांगली सुनबाई घेऊन ये घरी आणि मग दिवसभर लोळत पड. सगळं काम माझी बायको करेल आणि तू फक्त आराम कर. आणि आता कुठली कारण देऊ नकोस. BA पास होऊ दे, BA पास होऊ दे. आता तर BA पण झालो ना मी. आई, लग्न करून दे लवकर. मी तर तुझं लग्न धूमधडक्यात करणार आहे. हा, हो आई, पण लवकर करून दे. कुणास ठाऊक तुला कधी वरून बोलावणं येईल ते. निदान आपल्या नातवाचं तोंड तरी बघशील. आम्हाला तेवढंच समाधान की माझ्या मुलाचं तोंड माझी आई बघून गेली. हो की नाही? सत्यानाश हो तुझा. माझ्या मरणाची वाट पाहतोयस? मी तर माझ्या पण तुझं तोंड बघूनच मरेन. समजलास? म्हणून म्हणतोय माझं लग्न करून दे. थांब, आत्ता करते. हा, लग्न करायचं. सगळे रेडी आहेत? येस सर. गुड गुड गुड. ऑडिशन सुरू करूया. रेवा, माझ्याजवळ ते हे काय झालं? आकाश, या सगळ्या पार्टिसिपेंट्सना पाहून ना मला काहीही आशा नाही वाटत आहे आता. आय एम शुअर नील यांना खूप डिफिकल्ट सॉंग्स आणि डान्स फॉर्म सजेस्ट करेल, ज्यामुळे यांचा बँड वाजेल. टेन्शन का घेतेस रेवा? मी आहे ना. नीलच्या डोक्यात काय चाललंय देव जाणे. पण आकाश हा का विचार करत नाही जो विचार रेवा करतीये?
नीलला या सर्वांशी काहीच घेणं देणं नाहीये, नाही त्याला डान्सच्या बाबतीत काही माहिती. पण मग त्याच्या अटीचं काय? नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. अच्छा, नमस्कार दारजी, येतो मी. सगळं सांगितलेलं दिसतंय. नमस्कार दारजी. दारजी, मला माहिती आहे त्याने सगळं काय सांगितलं असेलच. हा, अर्जुने सगळी कहाणी सांगितली, पण आज मला तुझ्या तोंडून सर्व ऐकायचंय. हे बघ बेटा, आजपर्यंत तू जे बोलला, जे केलं, त्या कामाकडे मी कधी बोटही नाही दाखवलं. पण अर्जुने आज मला जे सांगितलं ना, तेव्हापासून मला काही समजत नाहीये. अखेर तुला करायचं काय? हे बघ पोरा, बड्या मुश्किलीने मी हे घर संसार उभं केलंय. मला असं नाही वाटत की तू आपल्या बापासारखं व्हावं. अरे, ज्यांना आम्ही पूर्ण कर्नाल मधून बाहेर फेकू इच्छित आहोत, त्यांची तू हिंमत वाढवतोस. हो दारजी, तुम्ही आता हैराण कधी बसून व्हायला लागलात? तुम्ही आतापर्यंत माझ्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला ना, आणि आतापर्यंत मी तुम्हाला नाराज नाही केलं, तर बस यावेळी पण विश्वास ठेवून बघा ना. त्या मुंबईवाल्याला धडा शिकवायचा आहे. मला चांगलं माहिती आहे. त्याला वाटते की कर्नालच्या लोकांना तो आपल्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतो, पण असं नाही. ऑडिशनच्या शेवटच्या दिवशी मी त्याला असा धडा शिकवेन ना की तो कायमचा लक्षात ठेवेल. अखेर तू करणार काय आहेस? काही खास नाही दारजी, बस तुम्ही इतकं समजून जा की काम होऊन जाईल तुमचं. ज्या प्रकारे छोट्या मुलांना खेळण्याचं आमिष दाखवलं जातं ना काबूत ठेवण्यासाठी, त्या प्रकारे या कर्नालचे लोक भले आता चांगलं ऑडिशन देऊत, पण नील चौधरी या सर्वांना सिद्ध करून दाखवेल की हे करणं यांच्या हातातलं काम नाहीये. बिट्टू, लेट्स बिगिन. सो आपली पहिली पार्टिसिपेंट आहे स्नेहा. या. हे बघा, एक वेळ अशी होती जेव्हा नीलभाईजी घरी दिसतील ना, तेव्हा फार मोठी गोष्ट समजली जायची. नमस्कार अम्माजी. अरे काय झालं? काय अडचण आली आता? ही अडचण मोठी गंभीर आहे भाईजी. आपले नीलबाई आहेत ना, त्यांची तब्येत ना मला बरी वाटत नाहीये. आजकाल बरेच बदललेले दिसतात. हो का? काय झालं त्यांना? मला तर माहित नाही पडलं बाबा. आता काय सांगू भाईजी, एक वेळ होती जेव्हा दिल्ली त्यांचं दुसरं घर असायचं, पण आता बघा 4 दिवस झाले दिल्लीला जायचं तर राहिलं, कर्नालमध्ये पण सापडणं कठीण झालंय. आता हेच काम राहिले का मला? बसून थोडंच राहिलो मी. अजून काही जबाबदार आहेत माझ्यावर. ओ हो, काय झालंय काय? कशाला त्रास देतोय माझ्या मुलाला? मन लावून काम करतोय तर मग तुला तर खुश व्हायला पाहिजे ना. शेवटी एक ना एक दिवस कर्नालची सत्ता याला सांभाळायची आहे ना. तुझ्यासारखं पाण्याचं दुकान टाकून नाही बसलाय हा. अगं मग आता सोड ना, मित्र आहे माझा. चल उद्या सकाळी जाऊया दिल्लीला. भर दिवसा? भाईजी रात्री जाऊया ना, मजा करत करत. तू नेहमी घरीवर वेळेवर जाशील आणि पिऊन गाडी नाही चालवणार. बोल, दिलं वचन? हो दिलं वचन. नाही बाबा, तू जा रात्री दिल्लीला. मी रोशनीला वचन दिलं की मी रात्री गाडी चालवत कुठे नाही जाणार. तू एकटाच जा.
आता एक कबुतरासारखं तोंड कशाला केलेस? चल समोसा खाऊया चल. मग रात्री भेटतो. मानायला लागेल हो मालकीन. इतक्या वर्षापासून आई मुलाला सांगत आली की रात्रीची गाडी नको चालू, पण मुलानं एकदा पण नाही ऐकलं. आणि आता बघा, पोरीला वचन देऊन आला. मला तर विचार करून करून भीती वाटायला लागली मालकीन. पुढे जाऊन न जाणू ही मुलगी या मुलाकडून कोणकोणत्या गोष्टींसाठी वचन मागून घेईल. मालकीन, मला थोडं काम आहे. हा, त्या रोशनीने जरा जास्त जादू केलीये माझ्या पोरावर. जर हे असंच काही दिवस चालत राहिलं तर माझ्या मुलाला माझ्यापासून लांब आणि त्या मुलीच्या जवळ जायला जास्त वेळ लागणार नाही. तर आता येते स्वाती. कम स्वाती. Start the music, please. स्वाती, तुम्ही बाकी कोणाला पाहू नका. जस्ट रिलॅक्स अँड कॉन्सन्ट्रेट युअर डान्स. कंटिन्यू. Very good, Swati. Very good. कुठे बसू? तुम्हाला पाहून असं वाटतंय जसं तुम्हाला पण डान्सची चांगली समज आहे.
ते जितकं तुम्ही केलं बस त्याबद्दल बोलले मी. पण मग तुमचं ऑडिशन झालंय की मग अजून व्हायचंय? तसं तुम्हाला पाहून असं वाटतं की जसं तुम्हाला पण डान्सची चांगली समज आहे. ते बस जितकं तुम्ही केलं बस त्याबद्दल बोलले मी. आणि बाकी सर्व जजेसचा निर्णय असेल. मी काय बोलणार. ते तर आहेच. पण मग तुमचं ऑडिशन झालंय की मग अजून व्हायचंय? हिची पण लक्षणं ना तिच्या आईसारखीच आहेत. हा, जसं तिने केलं ना, पहा तुम्ही एक ना एक दिवस ही पण नाचणारीण होईल. एक गोष्ट आज मला कळली. बाप भले कितीही चांगलं पालन पोषण करो, पण आईचं रक्त उसळणारच. चलशील माझ्यासोबत माझ्या वाटेवर? हे पहा, मला डान्स अजिबात पसंत नाहीये. ते मला म्हणायचंय की मला डान्स नाही येत. आणि मी या इथे माझ्या बहिणीसोबत आले. तिची ऑडिशन आहे. ट्विंकल, जोपर्यंत तू तुझा उजवा पाय स्थिर नाही ठेवणार तोपर्यंत ही स्टेप नाही ठीक होणार. फार ज्ञान आहे ना तुला यातलं. मग एक काम कर, तू स्वतःच ही स्टेप दाखव. मी हिलाच तर शोधत होतो.